नमस्कार, स्वाद जुन्नरचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चटकदार मटारचे पफ. त्यासाठी लागणारं साहित्य: 3 उकडलेले बटाटे, वाफळून घेतलेले मटार, चाट मसाला, आमचूर पावडर, धन्याची पूड, जिरे, बडीशेप, आलं लसूण मिरची आणि तूप, 2 वाट्या मैदा. आपण 1 वाटी मटार मिक्सरला फिरवून घेऊ. थोडंसं जाडसरच वाटून घेऊ. आपण असं जाडसर मिक्सरला फिरवून घेतलं आहे. आपण बटाटे स्मॅश करून घेऊ. एकदम बारीक स्मॅश नाही करायचे, थोडेसे जाडसरच ठेवायचे. अशा प्रकारे आपले बटाटे स्मॅश करून झाले आहेत. पॅन गरम करून ठेवला आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल टाकू. त्यानंतर मटार टाकून घेऊ. मटार चांगले हलवून घेऊ. त्यामध्ये आलं लसूण मिरचीची आपण पेस्ट टाकून घेऊ आणि चांगला हलवून घेऊ. मटार चांगले परतून झालेले आहे. त्यामध्ये आपण स्मॅश केलेले बटाटे टाकून घेऊ. आणि हे सर्व एकजीव करून घेऊ. त्यामध्ये हळद पावडर, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, आपण बडीशेप, जिरं घेतले होतं ते वाटून घेतलेलं आहे ते त्यात टाकून घेऊ. आणि हे एकजीव करून घेऊ. त्यामध्ये चाट मसाला, आमचूर पावडर, चवीनुसार मीठ टाकून घेऊ. हे सगळं एकजीव करून हलवून घेऊ. मटार पफसाठी लागणारं स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे. एका परातीमध्ये 2 वाट्या मैदा आपण टाकून घेऊ. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालू. मोहनासाठी 2 चमचे तूप घालू. तूप घातल्यामुळं एकदम खुसखुशीत होतील. हे तूप चांगले एकजीव लावून घेऊ मैद्याला. मैद्याला असं तूप लावल्यामुळं पफ चांगले खुसखुशीत होतात. अशी मूठ चांगली बनली गेली आहे म्हणजे मैदा चांगला तुपाला चोळला गेलेला आहे. आता आपण लागेल तसं पाणी घालून मध्यम सैलसर मळून घेऊ. थोडं थोडं पाणी टाकून आपण चपातीचं पीठ मळतो तसं मळून घेऊ. जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही. पीठ छान मळलेलं आहे. आपण आता 10 मिनिटासाठी हे झाकून ठेवूया. दोन चमचे मैदा घेऊ. त्यामध्ये 3 चमचे तूप घालून साठा तयार करून घेऊ. साठा आपला तयार झाला आहे. पीठ छान आपलं भिजले आहे. आता आपण त्याचे गोळे बनवून घेऊ.
या पिठाचे आपण 6 गोळे बनवून घेतलेले आहेत, त्याच्या आपण चपात्या लाटून घेऊ. अशा प्रकारे पातळ अशी आपण चपाती लाटून घेतली आहे. सर्व चपात्या आपण अशाच लाटून घेऊ. चपात्या आपल्या करून तयार झालेल्या आहेत, त्याला आपण आता साठा लावून घेऊ. एकसारखा साठा लावून घ्यायचा. त्यावर थोडा मैदा टाकू. आपण मैदा चांगला टाकून घेऊ. त्यावर दुसरी चपाती टाकून घेऊ आणि अशा प्रकारे प्रेस करू. दुसऱ्या चपातीला आपण वरतून साठा एकसारखा लावून घेऊ. त्याच्यावर मैदा टाकून अशा प्रकारे आपण सर्व चपात्या एकावर एक ठेवून घेऊ. अशा प्रकारे आपण 6 चपात्यांना एकसारखं साठा लावून त्याच्यावर मैदा पसरून एकावर एक अंथरून घेतलेले आहेत. आता त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे. हलक्याशा हाताने असं रोल बनवत जायचं आहे. रोल बनवून झाल्यावर हलक्याशा हाताने असं प्रेस करून घ्यायचं. सुरीने आपण त्याचे गोळे बनवून घेऊ. अशा प्रकारे आपले गोळे बनवून झालेले आहेत. ते एका भांड्यामध्ये काढून घेऊ. पोलपाटावर मैदा टाकून एक एक गोळा लाटून घेऊ. एकदम हलक्या हाताने लाटायचं. जोरात प्रेस केलं तर लेयर्स येणार नाहीत. यात आपण सारण भरू. हलकंसं कढईला पाणी लावून घेऊ म्हणजे व्यवस्थित चिपकलं जाईल. आणि हलक्या हाताने दाबून घेऊ म्हणजे सारण बाहेर येणार नाही. अशा प्रकारे बाकीचे आपण बनवून घेऊ. गरम तेलामध्ये एक एक पफ सोडून घेऊ. गॅसची फ्लेम लहानच ठेवलेली आहे आणि चमच्याने असं तेल आपण वरतून सोडू. आपण पाहू शकताय कसे लेयर्स आलेले आहेत. अशा प्रकारे मटार पफ आपले खाण्यासाठी तयार झाले आहे. आपण पाहू शकता कशा लेयर्स आलेले आहेत आणि एकदम खुसखुशीत असे झालेले आहे. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.